जॉन डे रॉकफेलरबद्दल वाचत होतो आणि त्यांच्या लाईफवरून आपल्याला एक गोष्ट कळते की लक खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या सक्सेसमध्ये किंवा फेलियरमध्ये पण. तर काय होतं, जॉन डे रॉकफेलर हे ऑइल विकून श्रीमंत झालेले. त्या टायमाला जगातल्या जवळपास 90% ट्रेड ऑइलचं ते कंट्रोल करत होते आणि ज्या ह्या कंट्री गल्फ कंट्री तिथं ऑइल काही सापडलं नव्हतं तोपर्यंत. आणि तेव्हा ऑइल ह्याच्यासाठी यूज होत नव्हतं गाडींसाठी किंवा व्हेकल्ससाठी, कारण तेव्हा नव्हत्याच गाड्या. तेव्हा ऑइल यूज होतं लाईटिंगसाठी, म्हणजे आपण जे बल्ब वगैरे दिवे वापरायचो तेव्हा त्याच्यासाठी. आणि ते केरोसिन काढायचे ऑइलमधून आणि त्यासाठी यूज करायचे. जे गॅसोलिन असतं ते वेस्ट प्रोडक्ट म्हणून फेकून द्यायचे समजा. आणि आता ह्यांचा सगळा बिझनेस ह्याच्यावर चालू होता, लाईटिंगसाठी ऑइल यूज व्हायचं. पण त्या टायमाला काय झालं, थॉमस एडिसननं बल्बचा शोध लावला आणि सगळीकडे दमादमानं बल्ब पसरायला लागले समजा. आता ह्यांचं ऑइल कुणी घ्यायना, लाईटिंगसाठी यूज होत होतं. त्याच्यामुळे कंपनीचा रेव्हेन्यू आपोआप कमी होत चालला आणि असं म्हणायला लागले की काही दिवसातच जॉन डे रॉकफेलरला बँकरप्सी फाईल करावं लागेल. आता ऑइल तर विकणार नाही, कारण लाईटिंगसाठीच यूज होत होतं ना मोस्टली केरोसिन. आणि गॅसोलिन जो पार्ट होता तो फेकून द्यायची समजा, त्याचा यूज नसायचं काय. त्या टायमाला काय झालेलं, म्हणजे ह्यांचं नशीब लय चांगलं म्हणायचं की हेनरी फोर्डनं गाडी शोधून काढली. आणि ती गाडी शोधल्यामुळं जे वेस्ट प्रोडक्ट असायचं ऑइलमधून निघणारं गॅसोलिन, ते ॲज अ फ्यूल म्हणून यूज होऊ लागलं गाडीसाठी. ह्यांचा एक रेव्हेन्यू तर बंद झाला होता, पण आता गाडीचा शोध लागल्यामुळं ऑइल डबल विकायला लागलं, डबल त्यांचे रेव्हेन्यू वाढायला जायला लागले. तिथं जर गाडीचा शोध लागत नव्हता तर पुढच्या 3-4 वर्षात जॉन डे रॉकफेलरला बँकरप्सी फाईल करावं लागली असती आणि कंपनी घाट्यात गेली असती. त्यामुळे लक खूप इम्पॉर्टंट आहे. ह्यांच्यासाठी लक होते की हेनरी फोर्डनं गाडीचा शोध लावला. बॅड लक असं होते की थॉमस एडिसननं बल्बचा शोध लावलेला. तर लक इम्पॉर्टंट आहे सक्सेसमध्ये.